पहिला इतिहास अध्याय 23। दावीद आता वृद्ध व वयातीत झाला होता, म्हणून त्याने आपला पुत्र शल्मोन यास इस्रायेलावर राजा नेमिले। त्याने इस्रायेलाचे सर्व सरदार, याजक व लेवी यास एकवट केले। 30 वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे जितके लेवी होते त्यांची गणती केली। त्यांची शिरगणती केली, ती 38,000 भरली। त्यातले 24,000 परमेश्वराच्या मंदिराच्या कामाची देखरेख करण्यास नेमिले। 6,000 अंमलदार व न्यायाधीश होते। 4,000 द्वारपाळ होते आणि परमेश्वराची स्तोत्रे म्हणणाऱ्यांसाठी दाविदाने जी वाद्ये केली होती त्यावर परमेश्वराचे स्तवन करण्यासाठी 4,000 मनुष्ये नेमिली। लेवीचे पुत्र गेर्शोन, कहात व मरारी यांच्या कुळांप्रमाणे दाविदाने त्यांचे वर्ग केले होते। गेर्शोनातला लादान व शिमी, लादानाचे पुत्र यहिएल मुख्य व जेथाम व योएल असे 3, शिमीचे पुत्र शलोमोत, हजिएल व हरान असे 3, हे लादानाच्या पितृकुळांचे मुख्य होते। आणि शिमीचे पुत्र यहत, जिजा, यऊश व बरिया हे 4 शिमीचे पुत्र। यहत हा प्रमुख व जिजा हा दुसरा। यऊश व बरिया यांची पुत्रसंतती बहुत नव्हती, म्हणून त्यांचे एकच पितृकुळ ठरविले। कहाथाचे पुत्र अमरान, इसहार, हेब्रोन व उज्जीएल असे 4। अमरामाचे पुत्र अहरोन व मोशे। अहरोनास वेगळे करण्यात आले ते अशासाठी की त्याने व त्याच्या वंशजांनी निरंतर परमपवित्र वस्तू पवित्र राखाव्या, निरंतर परमेश्वरासमोर धूप जाळावा, त्याची सेवा चाकरी करावी व त्याच्या नामाने आशीर्वाद द्यावा। देवाचा माणूस मोशे याचे पुत्र लेवी वंशात मोडत। मोशाचे पुत्र गेर्शोम व अलियेजर। गेर्शोमाच्या पुत्रांमध्ये शबुएल मुख्य आणि अलियेजराच्या पुत्रांमध्ये रहब्या मुख्य। अलियेजराला दुसरे पुत्र झाले नाहीत, परंतु रहब्याचे पुत्र बहुत होते। इसहाराच्या पुत्रांमध्ये शलोमित मुख्य। हेब्रोनाच्या पुत्रांमध्ये यरिया मुख्य व अमर्या दुसरा। यहजिएल तिसरा व यकमाम चौथा। उज्जीएलाच्या पुत्रांमध्ये मीखा मुख्य व इश्शिया दुसरा। मरारीचे पुत्र महली व मुशी। महलीचे पुत्र एलाजार व किश। एलाजार निपुत्रिक मेला, त्याला केवळ कन्या होत्या। त्याचे भाऊबंद किशपुत्र यांनी त्याच्याशी विवाह केला। मुशीचे पुत्र महली, एदर व यरेमोत असे 3। लेव्याच्या पितृकुळातील मुख्य पुरुष हेच। त्यांची नावे घेऊन शिरगणती केली। ते 20 वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे असून परमेश्वराच्या मंदिरात सेवा करीत असत। दावीद म्हणाला, इस्रायेलाचा देव परमेश्वर याने आपल्या प्रजेस विसावा दिला आहे व यरुशलेमात त्याचा निरंतरचा निवास आहे। निवास मंडप व त्यामधील सेवेची उपकरणे ही लेव्यास पुन्हा वाहून न्यावयाची जरूर पडणार नाही। दाविदाच्या शेवटल्या आज्ञेवरून 20 वर्षांच्या व त्याहून अधिक वयाच्या लेव्यांची गणती झाली। अहरोन वंशजांच्या हाताखाली परमेश्वराच्या मंदिरांची अंगणे व कोठड्या यात सेवा करणे व सर्व पवित्र वस्तू शुद्ध राखणे हे देवाच्या मंदिरातील सेवेसंबंधाचे सर्व काम त्यांच्याकडे होते। समर्पित भाकर, अन्नबलीसाठी सपीठ, बेखमीर पापड, तव्यावर भाजलेले अथवा मळलेले सर्व काही सिद्ध करण्याचे व सर्व प्रकारचे तोलमाप करण्याचे काम त्यांच्याकडे होते। सकाळ संध्याकाळ नित्य परमेश्वराचे उपकार स्मरण व स्तवन करण्यास त्यांना उभे राहावे लागत असे। तसेच शब्बाथाच्या व चंद्रदर्शनाच्या दिवशी व नेमिलेल्या पर्वणीस ठरीव संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरासमोर उभे राहून सर्व होमबली त्यांना त्यास अर्पावे लागत। परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेप्रित्यर्थ दर्शन मंडपाचे व पवित्र स्थानाचे रक्षण करणे आणि त्यांचे भाऊबंद अहरोन वंशज
यास नेमून दिलेल्या कामी मदत करणे हे त्यांचे काम होते.